नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। मित्रांनो, मी आज आलो आहे चाकूर तालुक्यातील हनुमंतवाडी येथे उत्तमराव वाघ प्रतिष्ठान या ठिकाणी तुम्ही बघू शकता। जसं जसं विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसं तसं या ठिकाणी अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील पुरुष आणि महिलांच्या रांगाच्या रांगा उत्तमराव वाघ प्रतिष्ठान यांच्याकडे या रांगा लागलेल्या आहेत। आज या महिला कुठून आलेल्या आहेत आणि नेमकं कशासाठी आलेल्या आहेत, काय त्यांच्या प्रतिक्रिया असणार आहे, त्यांचं पोहोचणार आहे। काकू, कुठून आलात तुम्ही? अहमदपूरहून सर। काय नेमकं कारण येण्याचं उत्तमराव वाघ यांच्याकडे तुम्ही भेटीला आलात, काय असतात? मी महागाच्या बाहेरला आलो होतो। आता आम्हाला इथून पुढे त्याने मदत करावं, आमचे लेकरं बाळ कामाला लावावं, शिक्षणाचा त्याने फायदा द्यावं, त्याची मदत करावं, आम्हाला काम द्यावं, त्यांच्या मागे आम्ही आहे। आता 5 वर्षांमध्ये जे काम केलं त्यांच्याकडून काम काय झालं नाही? काहीच केलं नाही आमचं काम। आता हे न करतील म्हणजे त्या आशाने आम्ही यायच्या पाठीमागे। उत्तमराव वाघ करतील असं तुमचा विश्वास? करतील, विश्वास आहे। काकूकडे जाणार आहे मी। समोर आहे काकू, तुम्ही कुठून आलात? तुम्ही अहमदपूर। काय अपेक्षा आहेत उत्तमराव वाघ कडून? काही नाही, काम धंदा आम्हाला कुठेतरी लावून देवावं, चांगलं व्हावं, निवडून यावं। त्यांनी निवडून येतील का? तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर आज हसू दिसतंय, परंतु आता तुम्ही पुढे गेल्यानंतर उत्तमराव वाघ साठी काम करणार आहेत का? हो, करता निवडून देता, 4 लोकांना बोलता, द्या सगळेजण चांगलं पुढे करू म्हणतात। स्वप्न काय दाखवलं उत्तमराव वाघनी? काही नाही, काय असं हे करतो ते करतो असं काय? काही नाही, आमची इच्छा आहे करतेच म्हणून। मला सांगा, तुम्हाला कोणी सांगितलं का तुम्ही स्वतःहून आला तिकडे उत्तमराव वाघ यांच्याकडे? आम्ही आला। कसं सुचलं उत्तमराव वाघकडे यायला पाहिजे? ते आमच्या घरला आलते, घरी आलते आमच्या। आता 4 महिन्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत। कसं राहील उत्तमराव वाघसाठी वातावरण त्यावेळेस? तुम्ही एका गावच्या महिला आल्याने उत्तमराव वाघ निवडून येतील असं वाटतं का तुम्हाला? हा, येते, सगळ्यांना द्यावं लागतं। एका गावच्या नाही का, एकाच गावातल्या सगळ्यांना द्यावं लागतं। तुम्ही बघू शकता वयस्कर आजी सुद्धा माझ्या सोबत आहेत। आजीसोबत मी सविस्तर संवाद साधणार आहे। मग कुठून आला तुम्ही? शिरोळा आम्हाला। बरोबर, किती वय आहे तुमचं? कोणाला खावायचं अंदाजे? काय संवाद झाला आता? तुमचं बोलणं काय झालं उत्तमराव वाघ यांच्याशी? येता म्हणलं इकडे। तर या रांगा बघितल्यानंतर चित्र असं दिसतंय की खरंच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जुन्याला सर्व मागे टाकून आता नवं काहीतरी करायचं आहे, या महिलांच्या प्रतिक्रियेमधून आपल्याला बघायला मिळते। कारण त्या बोलत जरी नसल्या परंतु त्यांच्या भावना ज्या आहेत बोलक्या दिसत आहेत। आता थेट मी जाणार आहे उत्तमराव वाघ यांच्याकडे। काय जादू केलेली आहे नेमकं? महिलां जे आहे तुमच्याकडे रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, नेमकं काय सांगायचं आहे आपण? नमस्कार, मी उत्तमराव चंद्रकांत वाघ, अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ। तुम्ही विचारले की बाबा एवढ्या महिलाच्या रांगा का लागल्या? आता जनतेला सुद्धा कळायला लागलंय, महिलांना सुद्धा कळायला लागलंय की आपल्या 75 वर्षामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या मतदारसंघामध्ये काय काय महिलांसाठी रोजगार आले, महिलांचे काय प्रश्न आहेत ते त्यांना कळायला लागले। आतापर्यंतच्या राजकारती लोकांनी फक्त यांना भूलथापा द्यायच्या, मतदान घ्यायचं, हे आता महिलांना कळलेलं आहे। म्हणून ते स्वतः त्यांच्या स्वखर्चानं ते माझ्या संपर्क कार्यालयामध्ये येऊन आता त्यांना वाटायला लागलंय की बाबा हा नवीन माणूस आपल्या गोरगरिबासाठी महिलांसाठी काहीतरी करेल, म्हणून त्यांना एक आशा तयार झालेली आहे। काय संकल्प आहेत? इतकी जनता तुमच्याकडे येते, नेमकं कशा पद्धतीचे संकल्प केले आहेत? काय काय उभारायचं आहे महिलांसाठी? काय उद्योगधंदे काय दाखवायचे त्यांच्या समोर? हे बघा, माझं एकच आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जर आपण चांगल्या महिला स्वतः म्हणतात की आम्ही यांना भरघोष मताने निवडून देणार आहे, ते स्वतः माझ्यासाठी काम करणार आहेत, मतदारसंघामध्ये फिरणार आहेत। जेव्हा त्यांनी मला की बाबा आमदार म्हणून निवडून दिले तेव्हा माझं सुद्धा काही कर्तव्य बनतंय की खरंच मला या माझ्या माया भगिनींनी पूर्ण मला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे आणि मी हे त्यांचं प्रेम व्यर्थ जाऊ देणार नाही। का तर आज मला माहित आहे की त्यांच्या समस्या, त्यांचे आपल्या मतदारसंघामध्ये जे आहे रोजगाराची समस्या आहे,
मुलाबाळांना शिकायची समस्या आहे, म्हणजे त्यांच्या पुढील समस्येचा डोंगर तयार झालेला आहे आणि आपल्याला हा डोंगर पूर्ण हटून टाकायचा आहे असा महिलांनी संकल्प केलेला आहे. आणि त्याबरोबर मी सुद्धा असा संकल्प केलेला आहे की बाबा आपल्या माया भगिनीसाठी काहीतरी चांगले रोजगार आणायचे हा संकल्प केलेला. निश्चितच कशा प्रकारे उत्तमराव वाघ हे जनतेपर्यंत विकासाची कामे घेऊन पोहोचतील हे बघणं मात्र औचित्याचं ठरते. 4 महिने पुढे जरी विधानसभा असली, आज 4 महिन्याच्या अगोदरच या लोकांनी, नागरिकांनी आणि महिलांनी जो घाट रचलेला आहे की उत्तमराव वाघ यांना विधानसभेमध्ये पाठवायचं, तर हाच सिलसिला किती दिवस सुरू राहतो, शेवटपर्यंत राहतो का हे बघूया आपण पुढील भागामध्ये. प्रत्येक वेळी आम्ही तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट पोहोचविण्यात राहणार आहोत. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, चाकूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.